अमरावती विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय अर्थात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथील कंत्राटी कर्मचाऱ्यांचं मागील 4 महिन्यांचं वेतन मिळालेलं नाही। यामध्ये कक्षसेवक, साफसफाई कामगार, लिफ्ट कामगार, स्टोअर कामगार, टेलिफोन ऑपरेटर या कामगारांचा समावेश आहे। त्यामुळे या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे। त्यामुळे प्रहार कामगार संघटनेच्या वतीने शुक्रवारी काम बंद आंदोलन करण्यात आलंय। सक्षम फॅसिलिटी मुंबई दादर या कंत्राटदाराविरोधात यावेळी जोरदार नारेबाजी करण्यात आली आहे। या आंदोलनामधून दर महिना पेमेंट वेळेवर देण्यात यावं, तसेच वर्क ऑर्डरनुसार नमूद असलेलं वेतन देण्यात यावं, 3 वर्षातील बोनस आणि आतापर्यंतची पगारातील तफावत रक्कम लवकरात लवकर मिळावी, तसेच पीएफ, SIICच्या चलन नावासहित 4 वर्षांचे सादर करण्यात यावेत आणि शासनाच्या निर्णयानुसार DA लागू झालेला आहे तो कर्मचाऱ्यांना देण्यात यावा, अशा विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन करण्यात आलं आहे। मी वनमाला संजय सदांशू आहे। मी भाड्यानेच राहत आहे, पण 2 मुलं असून त्याचे शिक्षण नाही, शिक्षणाला पैसा नाही, फीस पाहिजे, घरात राशन नाही आहे। काय करायचं? आम्ही काम बंद करते आणि गंदगी तर होणारच आहे। आम्ही कामावर नसल्यावर गंदगीच होणार आहे। रूम भाडे करू आहोत, घर मालक म्हणते तुम्ही पेमेंट देत नाही, येणार भाडं तुम्ही खाली करू शकता, तुमचं कुकडी जाऊ शकता। सांगा म्हटलं आम्ही काय, आम्ही रोडवर सामान टाका काय? आम्ही इथं ड्युट्या करा आणि पेमेंट नाही झालं वेळेवर तर आम्ही म्हणतो आज होते उद्या होते, ते घर मालक म्हणते तुमचं असंच नाटक चालते। आम्ही काय करा आता? याच्यावर सांगितला सर म्हणत होते का आम्ही इकडून पेमेंट दिलं आहे, पण तिकडून ऊनच नाही राहिलं तर काय करू म्हणे आम्ही, त्याचं जबाबदारी आहे। 30 डिसेंबर 2020 साली सक्षमला सुपर स्पेशालिटी अमरावतीचा ठेका मिळाला। त्या अंतर्गत 127 कर्मचारी इथे कार्यरत आहे, परंतु ज्या दिवसापासून ठेका मिळाला तेव्हापासून कधीच महिन्याच्या महिना कर्मचाऱ्याला पेमेंट मिळाले नाही। पेमेंट मिळते 2 महिने, 3 महिने, 4 महिने झाल्यानंतर 1 महिन्याचं पेमेंट मिळते। त्या अंतर्गत इथं बाहेरगावचे मुलं काम करतात, त्यांना 2-2, 3-3 महिने पेमेंट मिळत नाही। ते भाड्याच्या घरात राहतात, त्यांची खायची सोय लागत नाही। अशा परिस्थितीमध्ये त्या कर्मचाऱ्यांनी कोणाकडे जावं आणि कोणाकडे जाब मागावा हा विचार कर्मचाऱ्यांना वेतन देणाऱ्या सक्षमचे जे आमचे अधिकारी लोक आहेत किंवा हॉस्पिटलचे अधिकारी लोक आहेत त्यांनी या गोष्टीचा विचार करायला हवा। म्हणून आम्ही आज इथे आंदोलनावर बसलेलो आहे। याआधीसुद्धा आम्ही त्यांना याच्या आधी 10 वेळा 15 वेळा त्यांना विनंती केली की आमचा पगार महिन्याच्या महिन्या नियमित करण्यात यावा, आमचं बाकी काही त्यांना मागणं नाही। गरीब कर्मचारी 8-8.5 हजार रुपये हातात मिळते, 4-4 महिने पगार नाही होत। अशा परिस्थितीमध्ये त्या कर्मचाऱ्यांनी काय करावं याचा विचार अधिकारी लोकांनी करावा आणि त्यांनी आमच्या महिन्याच्या महिन्या पेमेंट करावं, एवढीच आमची मागणी आहे।